नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेलं आहे, खुशखबर समोर आलेली आहे। नक्की ही खुशखबर काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉन देखील प्रेस करून घ्यायचे आहे, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी पाहायला मिळते। त्याचबरोबर जॉबशी रिलेटेड अपडेट असेल, योजनेशी रिलेटेड अपडेट असेल, संपूर्ण अपडेट आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळत असते। तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात। चला, लाडकी बहीण योजना थेट 3000 रुपये जमा। ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही यादीत तुमचे नाव आता चेक करा। संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत। यादी कशी चेक करायची हे देखील पाहूयात। तर पहा, सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे, पण अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचा हप्ता जो आहे तो जमा झालेला नाही आहे। आणि त्यामुळे महिलांमध्ये मोठे महत्त्वाचे काही प्रश्न असतील, खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत। आणि ऑगस्टचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार अशी चर्चा लाडक्या बहिणींमध्ये सुरू होताना पाहायला मिळत आहे की या हप्त्याची घोषणा आज किंवा उद्या होऊ शकते। सरकारकडून सणासुदीच्या दिवशी हे पैसे जमा केले जातात, त्यामुळे गौरी पूजनाच्या आसपास पैसे मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना अत्यंत प्रश्न पडत आहेत की लाडकी बहीण योजनेचे जो आमचा 1500 रुपयाचा हप्ता आहे तो अजून देखील आलेला नाही आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो गौरी पूजनाच्या आसपास तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। आणि यामुळे महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र मिळतील का असाही या ठिकाणी प्रश्न विचारला जात आहे लाडक्या बहिणींकडून मोठ्या प्रमाणात। कारण जर ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये दिला गेला तर दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्र 3000 रुपये जमा होऊ शकतात का असा देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न लाडक्या बहिणी विचारू लागलेला आहे। मात्र अजूनही अधिकृत घोषणा जी आहे ती झालेली नाही आहे, पण मंत्री आदिती तटकरे यांनी लवकरच याबाबत माहिती देतील अशी देखील या ठिकाणी शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवलेली आहे। आणि या योजनेतून जर पाहायला गेलं तर अजून एक मोठी बातमी म्हणजे आतापर्यंत 26 लाख जे महिलांचे अर्ज आहेत ते बाद करण्यात आलेले आहेत, म्हणजेच रद्द करण्यात आलेले आहेत। कारण या महिलांनी नियमांचे उल्लंघन केलेलं आहे किंवा पालन न केल्याने या योजनेचा लाभ घेतलेला आहे। आणि आता अंगणवाडी सेविका असेल घरोघरी जाऊन अर्जांची छाननी म्हणजेच तपासणी करत आहेत। ज्या महिला पात्र ठरतील त्यांनाच या योजनेचा फायदा पुढे दिला जाणार आहे किंवा मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचा जो या नावाने महाराष्ट्रात कोणीही अधिकृत योजना नाही, पण मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। आणि या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या जीवनात चांगले बदल घडवून आणणे हा महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। तर पहा, या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला जे आहे ते 1500 रुपये दिले जातात आणि ही रक्कम आहे ती थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून दिली जाते। म्हणजेच महिलांना कोणाकडे धावपळ करण्याची गरज नाही। आणि या योजनेत सामील होण्यासाठी काही अटी नियम देखील लागू करण्यात आलेले आहेत। महिला मूळची मध्य प्रदेश रहिवासी असावी किंवा महाराष्ट्र रहिवासी असावी, तिचे वय जे आहे ते 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे, विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा सोडून दिलेली किंवा महिला या योजनेसाठी पात्र आहेत। तसेच तिच्या कुटुंबातील जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, हे देखील अटी महत्त्वाचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत। त्यानंतर काही महिला या योजनेसाठी पात्र नसतात, जसे की सरकारी नोकरी असेल, महिला पेन्शनधारक असेल, महिला आयकर भरणारे असेल, ज्यांच्याकडे कुटुंबात कार, जीप, ट्रॅक्टर यांसारखं 4 चाकी वाहन असेल किंवा 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल, त्याशिवाय
ज्या महिलांना आधीच सरकारकडून दरमहा 1000 रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम मिळते त्या देखील या योजनेपासून वंचित राहणार आहेत, म्हणजेच ते या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार नाही किंवा घेऊ शकत नाहीत। तुम्ही अर्जाची जी स्थिती आहे ती 2 पद्धतीने तपासू शकता। पहिलं म्हणजे अधिकृत जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळते ladkibahn.maharashtra.government.in या वेबसाईटवर जाऊन मोबाईल नंबर, पासवर्ड वापरून लॉग इन करायचं आहे। त्यानंतर अर्जाची स्थिती किंवा मंजुरी यादी तुम्ही क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। दुसरं म्हणजे नारी शक्ती दूत हे एक महत्त्वाचे ॲप्लिकेशन आहे। या ॲपवर जाऊन प्ले स्टोरवरती उपलब्ध आहे, ॲप स्टोरवरती उपलब्ध आहे, त्यावरती जाऊन तुम्ही ॲपमध्ये लॉग इन करू शकता। अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही अर्जाची स्थिती, पेमेंट चेक करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा। तुमचे काय प्रॉब्लेम असतील ते देखील कॉमेंटमध्ये सांगा। तुमचे पैसे आले की नाही हे देखील कॉमेंटमध्ये सांगा। तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम।